आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 4-5 वर्षापूर्वी पालेभाज्यामध्ये पालकचीच भाजी सर्वात स्वस्त असायची. महागाईच्या बाबतीत आता पालक पण सर्व पालेभाज्यांच्या रांगेत जाऊन बसलाय. मी राऊंड मारायला म्हणून कशिश पार्क ते ठाणे स्टेशन चालत गेली. येताना एक पालकची जुडी घेऊन आली. त्याच पालकची आज मी बनवली पालक आणि चणा डाळ घालून मस्त थपथपीत भाजी, जी मुलांनी भात आणि चपाती बरोबर पण खाल्ली. 1 वाटी चणा डाळ पाण्यात भिजत ठेवली. पालक साफ करून चांगली धुवून चिरून घेतली. भिजलेला पालक, भिजलेल्या डाळीची 1 मूठ डाळ आणि 1 वाटी पाणी डायरेक्ट कुकरमध्ये घातलं. त्याच कुकरमध्ये दुसऱ्या टोपात भिजलेली डाळ पाणी न घालता ठेवून 2 शिट्या करून घेतल्या. डाळीचा टोप बाजूला करून पालक चांगला घोटून घेतला. मिक्सरला आपण जाडसर वाटून घेऊ शकता. दुसऱ्याकडे जिरा, मोहरी, कढीपत्ता व नंतर 4-5 लसणीच्या पाकळ्या ठेचून आणि कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, हळद, मीठ घालून मिश्रण परतून घेतलं. तर मोठा चिरलेला टोमॅटो थोडं पाणी घालून शिजून घेतला. नंतर अर्धी वाटी मालवणी वाटण टाकलं. चणा डाळ आणि घोटलेला पालक टाकून मिश्रण 15 मिनिटं शिजून घेतलं. तयार आहे आपली पालकची रस्सा भाजी. धन्यवाद.